बदलापूर शहरात पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। 4 वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणात आरोपी व्हॅन चालकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। ही घटना बदलापूरमधील आधीच्या शाळा प्रकरणानंतर घडल्यामुळे राज्यभरात मोठा धक्का बसलाय। काही दिवसांपूर्वीच या शहरातील शाळेतील एका अत्याचार प्रकरणामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती आणि आता या नव्या घटनेमुळे संताप आणि काळजीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। साधारण 1.5 वर्षांपूर्वी बदलापूरच्या शाळेत काही चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणात शाळेतील शिपाई अक्षय शिंदे हाच आरोपी असल्याचं समोर आलं। नंतर त्याला अटक करून केस चालवण्यात आली। पोलीस एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला। मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बदलापूरमध्ये झालेल्या या प्रकरणामुळे जनक्षोभ उसळला होता। अख्ख्या महाराष्ट्रात संतापाचं वातावरण होतं। हे प्रकरण प्रचंड गाजलं, मात्र या दुर्दैवी घटनेच्या जखमा मनात अजूनही ताज्या असताना त्याच बदलापूरमध्ये असाच एक भयानक आणि संतापजनक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय। बदलापूर पश्चिमेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण बदलापूर परिसर हादरून गेलाय। 4 वर्षांची चिमुकली बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत शिकत होती आणि नेहमीप्रमाणेच दुपारी स्कूल व्हॅनने घरी परतत होती। मात्र ठरलेल्या वेळेत ती घरी न पोहोचल्याने आईने व्हॅन चालकाला फोन करून विचारणा केली। सुमारे 1.5 तास उशिरा मुलगी घरी परतली तेव्हा ती अत्यंत घाबरलेली होती। आईने विचारले असता व्हॅन चालकाने तिला विचित्र स्पर्श केल्याचे तिने सांगितले। या घटनेनंतर बदलापूरसह कल्याण परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीती आणि रोषाचे वातावरण आहे। दरम्यान पीडित मुलगी नर्सरीत शिकत असून बसने प्रवास करताना तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडलाय। शाळा प्रशासनाने या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे। मुख्याध्यापिकेने या प्रकरणात मदत न केल्याने पालकांनी पीडित मुलीला घेऊन शाळेतच बस ड्रायव्हरला बोलावलं। यावेळी जसा तो बस ड्रायव्हर केबिनमध्ये शिरला तशी ती 4 वर्षांची चिमुकली प्रचंड घाबरली आणि आपल्या पालकांच्या मागे लपली। मुलीची ही भीती पाहून पालकांना खात्री पटली की तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय। यानंतर वेळ न घालवता पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली। या घटनेमुळे राज्य सरकारने शालेय वाहतुकीत आखून दिलेल्या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती ढिसाळ आहे हे पुन्हा एकदा उघड झालंय। नियमानुसार प्रत्येक स्कूल बस किंवा व्हॅनमध्ये महिला अटेंडंट असणं बंधनकारक असताना संबंधित वाहनात कोणतीही महिला कर्मचारी नसल्याचं समोर आलंय। शाळा प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळेच आरोपी चालकाला मोकळं रान मिळालं अशी तीव्र चर्चा सध्या सुरू आहे। याआधी बदलापूरमध्ये घडलेल्या अशाच एका गंभीर प्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं होतं। मात्र त्या घटनेनंतरही शाळा प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली दिसत नाहीये। पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि नागरिकांमध्ये संभ्रम पसरू नये यासाठी पोलिसांनी शहरात आणि रेल्वे स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे। शिवाय रेल्वे स्थानकावर दंगल नियंत्रण पथक आणि आरपीएफ जवानही तैनात आहेत। त्यामुळे वारंवार अशा संतापजनक घटना घडत असून मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन आणि शाळांची जबाबदारी पुन्हा एकदा प्रश्नांकित झाली आहे। दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही घटना अत्यंत निंदनीय आणि मानसिक विकृतीतून घडलेली असल्याचं म्हटलंय। स्कूल व्हॅनमध्ये शाळकरी मुलीवर चुकीचे कृत्य करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली असून कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच शालेय शिक्षण विभागाकडून यापूर्वी शाळा प्रशासनांना स्पष्ट मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्या गाईडलाईन्सची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। आता तरी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन या प्रकारांकडे गंभीर्याने पाहून मुलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करतील का यासाठी त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।